मला असं वाटलं 4 वर्ष हातातनं निघून गेलेत आणि मी काही वेगळं केलं नाही. असतील ज्या मी बुड्ढी झाली तरी बघण, मी गेल्यानंतर पण ते युट्यूब चॅनलला राहणार आहेत आणि ते लाईफ टाइम असणार आहेत. प्लस पॉइंट ऍक्च्युअली. हा, तर मला मोस्टली सेन दाखवली होती. लाईक तिनेच मला गौरवताने जे पण दाखवला होता. मी कुठेतरी एक कोट वाचलं होतं की जर तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि आयदर तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळते किंवा त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळते तर ती गोष्ट वर्थ इट आहे. तर करायचा स्टार्ट व्हिडिओ कर की. ओके, तर नमस्कार सर्वांना. नमस्कार गाईज. सॉरी गाईज. सॉरी का? बद्दल. अच्छा, तर आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ शूट करण्यामागचं एक खूप स्पेशल रिझन आहे. तर बेसिकली हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय केरलामध्ये आणि मला असं वाटलं होतं की या व्हिडिओची खूप गरज होती, तर मी खूप दिवसापासून प्लॅन करत होते. तर आज वो घडी आ चुकी आहे. तर आम्ही दोघं आहोत IT कपल्स आणि आम्हाला आमच्याबद्दल स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आम्ही ब्लॉगिंग करतोय गेले 6 महिने झालेत आणि 6-7 महिने झाले असं करतोय आम्ही. हा, म्हणजे चॅनल जुना आहे माझा. 2024 मध्ये मोस्ट ऍक्टिव्ह आम्ही ऑलमोस्ट मार्च पासून ऍक्टिव्ह आहे. मार्च म्हणजे ऑलमोस्ट 3-4 मंथ पासून ऍक्टिव्ह आहे. सो 2024 मध्ये मी माझा चॅनल स्टार्ट केला होता आणि तेव्हा मी थोडा सिक्रेटली होता. हा, कारण की एन्झायटी, लोक क्या सोचेंगे, डिप्रेशन, चार लोग क्या कहेंगे, वाली फिलिंग थी. आणि मेन थिंग इज लाईक की आपल्याला सगळ्यात मोठी एन्झायटी हीच असते की मी तर खूप कॅमेरा शाय आणि पर्सनली मला अजिबात इंटरेस्ट नव्हता ह्या गोष्टींमध्ये. पण IT मध्ये माझ्या ह्या गोष्टीला प्रत्येक जण रिलेट करेल की मला काहीतरी वेगळं करायचंय आणि ते वेगळं करण्यासाठी म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी एक हॉबी असावी प्लस इन्कम असावं. आता एक ट्रेंड आला ना, असावा एक छंद. असावा एक छंद आहे. आमचा हा एक छंद झाला. तिच्यामुळे माझा छंद झाला. ऍक्च्युली मी पण खूप कॅमेरा शाय पर्सन होतो. फोटो काढायचो, व्हिडिओ कधी काढत नव्हतो आणि बोलत तर कधीच नव्हतं आयुष्यात. मी फर्स्ट टाइम मी एवढा बोलायला लागलो आणि स्टेज कॉन्फिडन्स एवढा नव्हता आधीपासून मला, यायला लागला. तर मेन थिंग इज लाईक की लोकांना बघितलंय क्रिएटर्सला, लाईक आपण तर बघितलंय टिकटॉकच्या जमान्यामध्ये लोक कुठे होते आज कुठे गेलेत, ज्यांना आपण हसत होतो ते आज खूप पुढे निघून गेलेत. तर आम्हाला वाटलं की व्हाय नॉट अस, लोकांना बघत बसून रील स्क्रोल करण्या टाइम वेस्ट करण्यापेक्षा व्हाय नॉट अस. तर इथून ही जर्नी स्टार्ट झाली आहे. तर मी काही क्वेश्चन्स काढलेत. जर्नी म्हणजे असं आम्हाला वाटलं की स्टार्ट करू, जे होईल ते होईल, पुढे बघू. आणि चांगला रिस्पॉन्स भेटला आणि तुमचं प्रेम भरभरून भेटलं, त्याच्यामुळे खूप जास्त आभार तुमचे. आणि खूप सारे क्वेश्चन्स आहेत लोकांनी आम्हाला विचारलेले, नॉट ऑन कॅमेरा, नॉट ऑन कमेंट्स नेचर, इन पर्सन, फेस टू फेस किंवा बॅक इन द माइंड. आणि काही आमच्या मनातलेही प्रश्न होते जेव्हा आम्हाला स्टार्ट करायचं होतं. ह्या लिस्ट ऑफ क्वेश्चन्स आहेत, आज त्या सगळ्यांचे आन्सर्स करू ह्या व्हिडिओमध्ये. लिस्ट पण काढली का? येस, मला तर माहिती. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे की युट्यूब सुरू करण्यामागचं खरं कारण काय होतं. तर बेसिकली खूप लोकांनी मला हा प्रश्न विचारला होता, पर्सनली विचारला होता की व्हाय युट्यूब, हे का. तर 9 to 5च्या जॉबमध्ये, नॉट लाईक तुम्हाला माहिती तो 9 to 5 नसतो. तर आम्ही दोघंही जॉब करतोय एका चांगल्या कंपनीमध्ये. आम्ही मी ऍज अ डेव्हलपर काम करतेय आणि गेले 4 वर्ष ना असंच लोकांचं मी बघतीये की आज याने MS केलं, आज हा इथे ग्रो झाला, आज तिथे गेला. कधीतरी तेच लोक माझे बघून म्हणतात की यार हिने घर घेतलं, हिने गाडी घेतलं, हिचं किती लाईफ सेट झालंय. ही कंपॅरिझन कधी थांबणारी नाहीये आणि लोकांचे रील्स आणि लोकांची ग्रोथ बघून डिप्रेशन मध्ये जाऊन याच्यातून काही होणार नाहीये. प्रत्येकाला जेव्हा जसं पाहिजे तसं मिळतच असतं, पण आपण कंपॅरिझन करण्यामध्ये डिप्रेशन मध्ये जातो. हे तर ऑनेस्टली होत होतं, माझ्यासोबत तर खूप होत होतं. तर तेव्हा मी सगळ्यासोबतच होतं, पण कोणी बोलत नाही या गोष्टींवरती जास्त. त्याचा मी सेपरेट व्हिडिओ करेलच. इट्स जस्ट अ गर्ल्स टू गर्ल्स टॉक असणार आहे तो. पण ह्या व्हिडिओमध्ये असं सांगायचंय मला की प्रत्येकाला होतं, तर मला असं वाटतं की याचं रिअल मागचं हे कारण आहे ना, आपण असं म्हणतो यार मंडे का आला, किंवा यार हे पटकन हा वीक कसा निघून जाईल. कधी आपण हा विचार नाही करत की लाईफचा आपला 1 आठवडा निघून जातोय आणि ते 7 दिवस फक्त आपण कटवण्यामध्येच काढतोय. बरोबर आहे. तर ते मला नव्हतं करायचं, म्हणून मला काहीतरी सुरू करायचंय. माझ्यातला काहीतरी छंद होता आणि लोकांना मी क्रिएटर्सला रील स्क्रोल करत करत बघत होते. तर मला असं वाटलं व्हाय नॉट युट्यूब. जर जे टिकटॉक वाले आपले होते, जे आज एवढे पुढे गेलेत, तर आपण पण ते करू शकतो ना काहीतरी. तुला काय वाटतं?
बरोबर आहे. एकाला छंद असावा, एकाचा ट्रेंड चालू आहे. तसा आमचा हा छंद आहे आणि खूप बेस्ट वाटतं ऍक्च्युली, कारण हा. आमचे ऑलमोस्ट 2 मंथ्स प्लॅन आहेत की इकडे कुठं जायचं, इकडे कुठं जायचं. तर असं काय होतं की आय नो की 9 to 5 जॉब पण आहे, त्यात पण एक डेडलाईन असते किंवा एक प्री प्लॅन सगळ्या गोष्टी असतात. जिरा पाहिजे असतात, आपण एखादी गोष्ट हे करतो, प्री प्लॅन करतो. तसं आता आम्ही प्रत्येक विकेंड प्लॅन्स करतो की ह्या विकेंडला आम्ही इथे, त्या विकेंडला आम्ही तिथं. लाईफचे प्लॅन्स असतात. सो एक छान वाटतं की यार ऑफिस पण आहे आणि हे पण आहे, एन्जॉयमेंट दोन्ही गोष्टी होतं. आणि फोटो व्हिडिओ काढणं इज नॉर्मल, कुणी पण काढतं. पण आम्ही काढून ती मेमरीज क्रिएट करून त्याचे एक ब्लॉग करतो किंवा एक छोटी क्लिप करतो. बेस्ट वाटतं थोडंसं बघण्यासारखं. राईट. म्हणजे आम्ही बेसिकली दोघं पण शाय पर्सनॅलिटी, म्हणजे असं नाही का आम्हाला खूप भारी येत होतं आणि बोलता येत होतं, एक छंद होता म्हणजे किंवा एक आम्हाला इंटरेस्ट होता म्हणून आम्ही स्टार्ट केले नाही. आम्ही आउट ऑफ द झोन जाऊन गोष्टी केल्यात. बेसिकली आम्ही दोघं पण खूप कॅमेरा शाय पर्सन आहेत आणि आम्हाला अजिबातच आवडत नव्हतं ह्या गोष्टीवर येणं, आणि पर्सनल लाईफ डिस्क्लोज करणं पण आमच्यासाठी हा खूप मोठा डिसिजन होता. पण लोक करतायत आणि लोक त्याच्यातून काहीतरी गोष्टी करतायत म्हणून आम्हाला ते करायचं होतं. तर आय थिंक हे आन्सर बेटर होतं बाय युट्यूब. नेक्स्ट क्वेश्चन घ्या पूर्वा. येस. लय वेळ झाला. तर नेक्स्ट होतं की आयटी जॉब सांभाळून ब्लॉगिंग कसं करतो आम्ही. समजा माझं असं मत आहे ना, ठीक आहे माझा आठवडा गेलाय, 5 दिवस गेल्यात, फ्रायडे नाईटला निघायचं आणि संडे नाईटला रीच व्हायचं. असं नाही का आम्ही एव्हरी सॅटर्डे संडे जातोय, बट जातोय आम्ही काही निमित्त असो. आता तर असं होतं की अगोदर आधी रिझन असायचं की नको यार कंटाळा आला, घरी झोपा काढू, गेला विकेंडचे 2 दिवस गेले. पण त्या आणि त्याच 2 दिवसामध्ये आता आम्ही असं होतोय ना की कुठेतरी जातो, एक्साइटिंग करतोय, व्हिडिओज बनवतोय, आणि व्हिडिओ असं नाही का कंटिन्यू बनवावा लागतोय, दोघांसोबत टाइम पण स्पेंड करून होतोय आणि व्हिडिओ पण बनवून जात आहेत. आणि राहिला प्रश्न एडिटिंगचा ना, तर माझला त्याचं मी सांगते नंतर आहे तो क्वेश्चन. पण आफ्टर जॉब काही आपल्याला वेळ असतो, मग काही लोक ते फिरण्यात घालवतील किंवा काही लोक मोबाईलवर रील स्क्रोल करत करत 4 ते 5 तास कसे निघून जातात हेही मला कळत नव्हतं. हा, तर त्या वेळात मी एडिटिंग करून घेते, कंटेंट क्रिएशन करते. माझं कंटिन्यू वगैरे असं काही नाही, मला असं एकदम फोकस नाही की मला ह्यापर्यंत जायचंच आहे. पण मी रोज काहीतरी नवीन शिकतेय आणि मला त्याच्यातून आनंद मिळतोय, म्हणून मी ही गोष्ट सुरू केली आहे. तुला काय वाटतं? बरोबर आहे ऍक्च्युली की आयटी 9 to 5 तर करतो आपण, नंतर आपण टाइमपास करतो, म्हणतो की यार फ्रेंड्स फिरून तो ठीक आहे, तो तर ठीक असतो. पण जेव्हा एकट्यासोबत आपण जेव्हा टाइम करतो तर आपण काय बसतो सोफ्यावर, बेडवरती झोपणार, रील्स बघणार किंवा कधी मूवी नेटफ्लिक्स बघणार. इट्स बेटर की फ्रायडे सॅटर्डे संडे तुम्ही फिरा आणि वीकडेज मध्ये तुम्ही एडिट करा. आणि मेन थिंग इज लाईक माझ्या नवऱ्याला बाईक राईड करणं आणि गाडी चालवण्याची खूप आवड. आणि द मेन थिंग इज लाईक याचा एक चॅनल होता द इंट्रोवर्ट ट्रॅव्हलर, आय थिंक त्याने तो डिलीट केला असेल आता, व्हिडिओ का ठेवलाय मला माहिती नाही. आणि त्याच्यावरती त्यांनी असं एका जागेवर बसून हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि असं तसं त्यांनी किती 15 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ बनवला होता. तर याची आयडिया होती, यांनी मला फोर्स केलता म्हणून मी स्टार्ट केलं. तर ब्लॉग शूट एडिट करण्यासाठी कोणता इक्विपमेंट आणि ऍप्स वापरतो? इक्विपमेंट असं काही नाही गाईज, जस्ट नॉर्मल आमचा फोन आहे, माझा आयफोन 14 आहे नॉर्मल, नो प्रो मॉडेल 14, आणि सॅमसंग S24 आहे. बेसिक कॅमेरा आहे, असं काही नाही की एकदम हेवी क्वालिटीचा कॅमेरा आहे. आम्ही जस्ट आता रिसेंटली बालीच्या आधी आम्ही इच्छा 360 X3 घेतला. तो पण आम्ही असंच घेतला की आम्हाला थोडंसं वाटलं की वाईड अँगल किंवा असे नेचरचे सिनेमॅटिक शूट घेण्यासाठी आम्ही तो घेतला. आणि हे कोण सांगा, माझं 2014 पासून तो स्वप्न होतं माझ्याकडे 360 डिग्री पाहिजे. 14 नाही 18 पासून होतं ऍक्च्युली. 18 जेव्हा 360 लॉन्च झाला X1 आणि X2 तेव्हा माझं तो स्वप्न होतं घ्यायचं, घेतलं नाही काही कारणामुळे, तेव्हा पैसे नव्हते ऍक्च्युली. आपल्याला सेव्हिंग्स करून थोडेसे कॉन्टॅक्ट करून घेऊन टाकला. सो असं काय नॉर्मल ट्रायपॉड, एक लाईट सेटअप आणि माईक. जसं आता मी ऍड केला कारण आमचे क्राऊड प्लेस मध्ये मी खूप जातो. आणि माईक आय थिंक आमचा डिजिटेकचा माईक आहे, डिजिटेकचाच आमचं तो स्टँड पण आहे. सॅमसंगचा कोणता माझा S24 आहे, नॉर्मल S24 सॅमसंग आहे माझ्याकडे. बेस्ट कॅमेरा असं काही वाटलं नाही, फक्त स्टोरेज साठी आमच्याकडे ऑलमोस्ट 4 का 5 TB चे हार्ड डिस्क आहेत, वेगवेगळ्या घेतल्या आम्ही. त्या स्टोरेज खूप लागतं प्रत्येक ट्रिप साठी. आमचं ऑलमोस्ट स्टोरेज खूप फुल होतं. बाली ट्रिपचा ऑलमोस्ट आमचं 600 GB स्टोरेज झालं, ऑलमोस्ट 1 TB हार्ड डिस्क म्हणजे पूर्ण त्यात गेली. आणि ते कंटेंट असं आहे ना, ते डिलीट नाही करू शकत वाटत. म्हणजे बेसिकली ते गेले युट्यूबला, आमच्याकडे मेमरीज आल्यात, पण तेच कंटेंट मी यूज करू शकते पुढे एखाद्या रील साठी वगैरे. कधी पण वाटलं तर बघू शकतो व्हिडिओ आणि मेमरी बघू शकतो त्या गोष्टीच्या. राईट. तर
नेक्स्ट क्वेश्चन आहे की 9 to 5च्या आयुष्याबाहेर स्वतःसाठी काही करणं इतकं का महत्वाचं वाटतं? का म्हणजे 9 to 5 असं वाटतं की लोकांना वाटतं की IT जॉब खूप असा बेस्ट आहे. पण ज्यापर्यंत तुम्ही आमच्या जागी येऊन बसून काम यू आर करत नॉट नाही, इन माय शूज. इफ यू आर नॉट इन माय शूज तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही. कारण 9 to 5 मध्ये नुसतं एका जागी बसून लॅपटॉपवर समोर ते बोलणं बडबड करणं सोपं नाही काही. आणि ते कसं होतं मेंटल हॅरॅसमेंट ऍक्च्युअली, नॉट अ फिजिकल. मेंटल हॅरॅसमेंट खूप आहे. कुणी येऊन राग काढून जातं, ज्युनियर असो सिनियर असो, कुणी कोणाला काही बोलतं. कारण हे IT मध्ये चालतं, कारण इथं कुणीच कोणाला मोठा Politics नाही. also there. पॉलिटिकल खूप गोष्टी असतात ते कळत नाही. त्याला कळाल्या तो तर मरतो असा विषय. सो असं वाटतं की यार हे 9 to 5 पेक्षा दुसरा काहीतरी छंद असला ना, माणूस काय करतं की 9 to 5 करून तो सोडून लगेच दुसरा छंद, त्याला असा आनंद भेटतो. एकाला ड्रिंक्सचा नाद असतो. काही गोष्टी पार्टी करतात, काही लोक शेफ गेम्स खेळतात, काही लोक क्रिकेट क्रिकेट खेळतात. खेळतात, काही स्पोर्ट्स पर्सन असतात. So आमचा व्लॉगिंग म्हणजे हिला जास्त आवडतं व्लॉगिंग, मला शूटिंग करायला आणि बाईक आणि कार चालवायला जास्त आवडतं. सो फिरायला जास्त मला आवडतं ऍक्च्युली. मी प्रत्येक गोष्ट खूप जास्त डिटेलमध्ये फिरतो. माझं हे खूप जास्त बारकाईने बघणं असतं. सो आवडतं आम्हाला. घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नाही पण मला माझा आन्सर देऊ दे ना. मला पर्सनली असं काय वाटतं पर्सनली तर इट्स नॉट 9 to 5, पण ज्याला ओव्हर थिंकिंगची सवय आहे ना त्याच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की जॉब झालाय आणि आता खूप फ्रस्ट्रेट झालोय, याच्यानंतर मला आनंदासाठी काहीतरी करायचंय ना. ओव्हर थिंकिंग गाईज खूप जास्त. सो हे बरं आहे. हा, दुसऱ्यांच्या लाईफशी कम्पेअर जोपर्यंत करणं. आमच्या लाईफ मध्ये व्लॉग नव्हता, म्हणजे युट्यूब नव्हतं, तोपर्यंत आमच्या लाईफ मध्ये खूप जास्त ओव्हर थिंकिंग होती. जुन्या काळातल्या अश्मयुगातली एखादी गोष्ट घेऊन आताच्या काळामध्ये येऊन जोडणे म्हणजे ही आमची ओव्हर थिंकिंग होती. असं नसतं. वाटतं की लाईफ जो खूप शिकलाय ना त्याला असं वाटतं की यार मला पण ते पाहिजे गोष्ट आणि मी त्यासाठी काय करू शकतो, किंवा काय पाहिजे तुला? सोने चांदी गाड़ी घोड़ा घर ये सब छोड़ के मुझे जिंदगी में पीस चाहिए, वो पीस मुझे इससे आ रहा है. जर जो छंद म्हणा, छंद फॉर एक्झाम्पल एखादा स्पोर्टी पर्सन आहे, त्याला क्रिकेट खेळून त्याला आनंद मिळतो, एखाद्याला फ्रेंड्स मध्ये जाऊन आनंद मिळतो, ज्याचा आनंद मिळतो त्याच्यात करा. आणि बॉल तर बेसिकली असं आहे ना की आमच्याकडे पैशाची कमी नाहीये, स्टेबल इन्कम चालू आहे, सगळं चालू आहे. तर ज्यांना असं वाटत असेल की युट्यूब इज लाईक पैशासाठी आम्ही सुरू केले, तसं काही नाही आहे. तसं आहे पण आहे, तेव्हा होईल. पण युट्यूब नीड्स अ लॉट ऑफ पेशन्स. जर तुम्ही 2 कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये, एक तर तुम्हाला फक्त मेमरीसाठी करायचंय तर तुम्हाला मर्जी येईल तेव्हा करा, पण एवढे एफर्ट्स टाकतोयच आहे तर मला त्या लेवल पर्यंत पोहोचायचंय. ते युट्यूब कंटेंट मला लिटरली माझं स्वप्न आहे की मला त्या कंटेंट क्रिएटर्स मध्ये जेव्हा ते नाही का युट्यूब फॅन फेस्ट वगैरे असतात तिथे मी मोस्टली सेन्सला बघितले, मला त्या याच्यामध्ये पण जायचंय. तर जे लोक स्वप्न बघतात ना ते या गोष्टीला रिलेट करू शकतील. आणि आय होपफुली काही वर्षानंतर मी हा व्हिडिओ लावेल तिथे जेव्हा मी फॅन फेस्टला गेलेले असेल. लावतात ना ऑब्विसली. म्हणजे किंवा तेव्हा टाकेल फ्लॅशबॅक ऑफ माय जर्नी. नाही बघितलं ऍक्च्युअली. मी युट्यूब खूप युट्यूबर्सला बघितलंय. माझी एक फ्रेंड आहे युक्ता म्हणून, तिने मला मोस्टली सेन दाखवली होती. लाईक तिनेच मला गौरवताने जे पण दाखवला होता. आणि आता कळालं मला चिडण्याचं कारण तिला बोलतो मी आता. तर ना या दोघांना मला तिने इंटरेस्ट केली. तोपर्यंत मी युट्यूब मध्ये बिलकुल नव्हते होते, पण त्यांना बघून मला खूप मोटिवेशन मिळतं. जे लोक फ्लाइंग बीचला आणि मोस्टली सेनला पाहिले त्यांनी रिलेट करू शकतात. तर मला असं वाटतं की ते लोक IITian होते आणि आम्ही बीटेक वाले आहेत. नाही गौरव त्यांनी केलंय आयुष्यात. तर हे ज्या गोष्टी त्यांनी जॉब मध्ये करू शकले नसते आज ते करू शकतायत. आणि युट्यूब इज नॉट अबाउट की टिकटॉक मध्ये जसे डान्स करतात तसे डान्स करायचे, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही तुमची पर्सनल लाईफ दाखवून काहीतरी छान लोकांना मोटिवेट करून सुद्धा करू शकता. तर दॅट इज दॅट. नेक्स्ट क्वेश्चन इज, आज पुन्हा सुरुवात करायची झाली तर आम्ही वेगळं काय करू शकतो? काय करू शकतो आपण वेगळं असं करायला गेले तुमच्याकडे तो ती एक हे पाहिजे पूर्ण स्क्रिप्ट, किंवा ते काय पाहिजे. जर वेगळं काय करायला गेलो तो पूर्ण त्यांचा एक लूप पाहिजे त्या व्हिडिओचा. म्हणजे 5-6 व्हिडिओ 10-12 व्हिडिओ पाहिजे. नाही युट्यूब सोडून काहीतरी वेगळं करायचं असेल तुला तर तू काय करू शकतो? छंद निवडा तुमचं काय आवडायचं. मला जे आवडेल मला ते करा ना तुम्ही. नाही मी युट्यूब सोडून मला नाही वाटत मला वेगळं काही करता येत होतं. आपल्यासाठी होतं का? आपल्यासाठी. परत सांग क्वेश्चन काय होता. रामाची सीता कोण? युट्यूब पुन्हा सुरुवात करायची झाली जर तुला युट्यूब सोडून काहीतरी वेगळं करायची असेल तर तू काय करशील? मी झोपा काढेल.
वही तो नाही करना था मला काहीच, झोप वही तो जास्त नाही आवडते, करना. पण ठीक आहे. वेगळं काय करायचं म्हणजे अपार्ट फ्रॉम IT लाईफ दुसरं काय करायचं असेल तर मी फिटनेस किंवा स्पोर्ट्स मध्ये जाईल. किंवा बिझनेस मध्ये. बिझनेस तसं चालूच आहे. बिझनेस मध्ये बेसिकली आम्हाला दोघांना खूप इंटरेस्ट होता. मला जर बिझनेसची आयडिया विचाराल तर मी बिझनेससाठी एखादा मला प्रॉपर माझा रेस्टॉरंट वगैरे ओपन करायचं होतं. मला खूप इच्छा होती ह्या गोष्टीची, जी पण त्याला ऍक्च्युली इन्व्हेस्ट इच्छा आहे रेस्टॉरंट आणि मी टाकायची. करणार आहे. मी ऑनेस्टली करणार आहे. मी याच्यात जे इन्कम येणार आहे ना, मला त्याच्यातनं स्वतःचं रेस्टॉरंट टाकायचं एकदम मस्त वाला. तिथे मस्त शेफ्स वगैरे असतील, छान जागा वगैरे घेऊन, आणि मी हे स्वप्न करणार. करू करू. फॅनपेस नाही आणि आहे मला मला बिझनेस मध्ये आहे इंटरेस्ट. मी फक्त करेल ते. बिर्याणी नको टाकू कुठलीच. नाही, मी बिर्याणीचं स्पेशल हॉटेल टाकेल. बघू आपण बघू. हा, तर हा होता. आणि आमच्या प्रवासातील सर्वात अविस्मरणीय आणि भावनिक क्षण कोणता होता? तुझ्यासाठी कोणता होता? अविस्मरणीय आणि भावनिक क्षण. हा भावनिक कसं? भावनिक म्हणजे इमोशनल का? हा, इमोशनल. मराठी मीडियम नाही ना, त्याच्यामुळे होतं असं. ठीक आहे. असं मराठी मीडियम आहे, भावनिकला जास्त हा. जोर आला, इमोशनल हा. आला. प्रवास पण सांगायचं कुठे कुठे एक्झॅक्टली. नाही, तसं प्रवास नको, की असं काय झालं तुझ्या लाईफ मध्ये जेव्हा युट्यूब स्टार्ट केल्यानंतर तुझ्यासाठी कोणता होता स्पेशल मोमेंट? सांग. आफ्टर युट्यूब प्रश्न थोडासा खळू करतो. सो दिसतंय ते. दुसरा क्वेश्चन आहे, मी सांगते. सांग माझ्यासाठी म्हणजे मला कळेल. स्पेशल मुवमेंट ही होती आमच्या युट्यूब जर्नीमध्ये, जेव्हा माझे 1,000 सबस्क्रायबर व्हायला मला खूप वेळ लागला होता. लाईक मी ना डेली स्क्रोल करायचे, मला रडू आलं त्या गोष्टीला आठवून. पण असं होतंय की जसं काय 10,000 100K वगैरे. पण ऑनेस्टली मी सांगते ना, माझे जेव्हा मी स्टार्ट केलं ना, तेव्हा माझे 100 सबस्क्रायबर करायला माझ्या भावाने मदत केली. माझ्या आईला पण वाटलं की हे केलती. काय, हा ऑब्व्हियसली माझ्या नवऱ्याने पण केली. माझ्या आईला वाटलं हे काय फालतूगिरी चालली, याने काय होणार आहे. किंवा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये ही खूप वेगळी गोष्ट आहे की हे असं युट्यूबला टाकणं व्हिडिओ, म्हणजे ही अभ्यास करत नाहीये, म्हणजे ही IT मध्ये करत नाहीये जॉब, किंवा खूप प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये. त्यांना वाटलं हे कशाला करतील. आणि मी व्हिडिओ शेअर करायचे तेव्हा मी फक्त घरच्यांना करायचे. ऑनेस्टली मला व्हॉट्सअपला स्टेटस टाकणं, म्हणजे मी तर कधीच टाकले नाही स्टेटस. म्हणजे मी लाईक आता जेव्हा माझे 1000 झाले तेव्हा मी व्हिडिओ टाकायला लागले. त्याच्या आधी मी टाकत नव्हते. मला खूप लाज वाटायची की यार लोकांना, आणि मला लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर बिअर हे करणं म्हणजे भीक मागणं असं वाटतं ऑनेस्टली. अजून पण ते म्हणत नाही. अजूनही मी अजूनही माझ्या कधी टाकलेलं नाहीये की ते हे करा, किंवा माझ्या व्हिडिओच्या याच्यात नसतं. फक्त ते प्रॉम्प्ट आहे आमचा जो स्टार्टिंग एंडिंगला लागतो, त्याच्यामध्ये सबस्क्राईब लाईक असं त्याने आहे, हे त्यांनीच बनवलंय. माझी आयडिया. तर मला नाही वाटत की असं लोकांना मागावं, कारण की लोकांना त्या काळात मी जज केलं तर लोक मलाही जज करतील असं वाटतं. तर मी कधी शेअर वगैरे करत नसायचे कुठेच. हाच किंवा माझ्या घरचे मी आईला जेव्हा सांगितलं की हे का करते, तेव्हा तिला समजलं. आणि आय वॉजंट एक्सपेक्टेड की ती मला एवढा सपोर्ट करेल. आज ती पण माझे स्टेटस टाकते, माझे वडीलही माझ्या स्टेटसला टाकत असतात व्हिडिओज, आणि त्यांच्या फ्रेंड्स कडून पण छान रिस्पॉन्स येतो, लोकांना आवडतायत व्हिडिओज. तेव्हा मला तिथं पण आम्हाला खूप जास्त सपोर्ट आहे. परत तिथं आम्हाला भेटलं लिफ्ट मध्ये किंवा कुठे पण मस्त व्हिडिओ आहे, छान करत जा, इथं फिरायला जा, तिकडे फिरायला जा, खूप भारी. तर ऑनेस्टली हे सगळे खूप इमोशनल मुवमेंट आहे आमच्यासाठी. लाईक मला पर्सनली तर असं वाटत होतं की हे नाही सुरू करायचंय, लोक जज करतील, आणि तसं बिलकुल होत नाही. तर माझ्यासाठी ती स्पेशल मुवमेंट होती जेव्हा आमचे 1000. माझ्यासाठी ते खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कारण की मी डेली स्क्रोल करायचे लाईक, आणि ते पण फ्रस्ट्रेशन होतं ऑब्व्हियसली की हे होत नाहीये, का नाही वाटत. ते हजारो लोकांचे कसे होत आहेत. काही मी तर चॅनल बघायचे, माय फर्स्ट ब्लॉग 100K व्ह्यूज, आणि त्यांना लगेचच 1000 एका व्हिडिओमध्ये. आणि माझे तर तोपर्यंत 10 व्हिडिओ झाले, मला व्ह्यूज नाही, सबस्क्राईब नाही, काही नव्हतं झालं. तर इट वॉज सो हे मुवमेंट. तर हा, माझी ऑर्गॅनिकली ग्रोथ झाली. माझ्या घरच्यांनी, माझ्या नवऱ्यानी, माझ्या भावानी वगैरे शेअर केल्या ह्या गोष्टी, त्याच्यामुळे आमचे झाले. आणि फ्रेंड्सने पण सपोर्ट केला, बिल्डिंग मधल्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला. तर लाईक असे 1000 सबस्क्रायबर झाले, आणि आता त्याच्यानंतर हळूहळू लोकांना माहीत झालेत, म्हणून आमची ग्रोथ होतीये. तर लाईक तुझ्यासाठी कोणता होता स्पेशल मुवमेंट? पहिला व्हिडिओ होता आमचा ऍक्च्युअली, जो की तिने टाकला होता. अच्छा. मला एक्सपेक्ट नव्हता की ती टाकली करून, कारण ती खूप कॅमेरा शाय आहे आणि खूप इंट्रोवर्ट आहे. ती अशी समोर बॉन्डिंग जोडली तरच कोणाशी बोलते, असं ते बोलत नाही. आणि तिने असं अचानक मी ऑफिसवरून आलो म्हणे युट्यूब व्हिडिओ बघ, मला आवडला. म्हटलं असेल एखादा व्हिडिओ कोणाच तरी. आणि तिने तिथंच लावला, ते ब्रश करते, उठते, स्वयंपाक करते, IT लाईफ में क्या होता है, मी फुल शॉक होतो. आणि तुम्ही दुसरा सेकंड ब्लॉग बघत असाल ना, त्यात मला कळलं की माझी रिएक्शन जी आहे ती ऍक्च्युअली खरी आहे, म्हणजे जी ट्रू रिएक्शन आहे ऍक्च्युअली माझी. मला ते खूप आवडला ब्लॉग, आणि तेव्हापासून तिला मी आधीच म्हणत होतो की तुला ऑलमोस्ट मी 2 इयर्स म्हणतोय की तू ब्लॉग चालू कर. लग्नाच्या आधी पण म्हणत होतो की तू ब्लॉग चालू कर, तू खूप भारी बोलतेस माझ्यासोबत किंवा कॅमेरावरती.
पण ती खूप कॅमेरा शाय होती, पण तेव्हा मला खूप जास्त भारी वाटलं. आणि सेकंड थिंग अशी की जेव्हा आम्ही फॅमिलीमध्ये जातो तेव्हा लोक म्हणतात की आम्ही हा व्लॉग बघितला होता, आणि अशी एखादी गोष्ट असते जी की आम्हाला आत्ता आठवत नाही, त्यांना ती आठवली असते, तुम्ही ती म्हटली त्यातली एखादी पॉईंट असं म्हटलं होतं. असं वाटतं की त्यांनी व्लॉग पूर्ण बघितला, कारण आमचे असे व्लॉग मध्ये आम्ही काही एखादी गोष्ट बोलून जातो ती आम्हाला पण आठवत नाही, कारण ती फ्लो मध्ये गोष्टी होते. त्याने ती आम्हाला आठवतात की मी हे गोष्टी म्हटल्या होत्या, तर आम्हाला वाटतं की वाव, हे आम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे. इन शॉर्ट दे आर आवर रिअल सबस्क्रायबर. तर असं लवकर फॅन बेस गाईज, फॅन बेस, सॉरी गाईज, फॅन बेस. फॅन बेस नाही, फॅमिली आहे, छान आहेत, लोक सपोर्ट करतायत. फॅन इज अवर फॅमिली. नेक्स्ट क्वेश्चन इज, नवीन क्रिएटर्स किंवा आयटी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने युट्यूब सुरू करायचं असेल तर आम्हाला सल्ला काय? सल्ला असाच की तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ टाकत जा. रोज व्लॉग नाही केलं तरी चालेल, आठवड्यातून एक तरी व्लॉग केला पाहिजे. आणि शॉर्ट्स पण आठवड्यातून 2 टाकले तरीच ओके, कारण नवीन नवीन एवढं काय मोटिवेशन येत नाही. हळूहळू करायचं. टार्गेट ठेवा की 1 मंथ मध्ये तुम्ही 3 तरी व्लॉग अपलोड करा आणि 10 तरी शॉर्ट्स टाकत जा, असं माझं म्हणणं आहे. आणि सोबत इंस्टाग्रामवर तुम्ही टाकत असता, फिरता तुम्ही कुठे पण फिरा, कसे पण फिरा, त्याच्यामध्ये आयडिया क्रिएटिव्हिटी, कुठल्याही गोष्टीवरून क्रिएटिव्हिटी आणू शकतो, कुठल्याही गोष्टीवरून. आपण मी बघसाल एखादी इंस्टाची व्हिडिओ, तो रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे सुद्धा व्हिडिओ काढून तो फेमस होतो. तर विषय असं की इट्स ऑल अबाउट हाऊ वी क्रिएट अ रील ऑर शॉर्ट्स. एवढाच फरक आहे. मला बेसिकली असं वाटतं ना की आमचे पण व्हिडिओ बघितले ना, मी पण एवढे अजून कन्सिस्टंट नाहीये. जेव्हा मी बिलकुलच कन्सिस्टंट नव्हते तेव्हा तर माझे सबस्क्रायबरच नव्हते. आता तरी माझ्या असं आहे की महिन्यातनं माझे 3 ते 4, म्हणजे मी बालीला गेले त्याच्या 4 सिरीज बनवल्या, उज्जैनला गेले त्याच्या 3 सिरीज बनवल्या. तर मी अशी काही कंटिन्यू नव्हते, तर पण जमत होतं जेवढं माझ्या ज्याने शक्य होतं. असं आहे की जॉब तर मला सोडायचं नाही, तिकडचा मला फोकस हलवायचा नव्हता, कारण की ऍट द एंड ट्रूथ इज दॅट, जोपर्यंत हे होत नाहीये माझं, तर मी तिकडचं जेवढा माझा शिल्लक टाइम असेल त्यातनं करायचे. आणि मी याचं अगोदर खूप प्रेशर घ्यायचे की यार वाढत का नाही आहेत माझे सबस्क्रायबर. नंतर मी स्वतःला सांगितलं की नाही, मला याच्यावर लोड घ्यायचं नाहीये, तर मी केलं तर मग हे जे स्टार्ट केलं याचा करण्याचा काही मिनिंगच राहणार नाहीये. तर मग ऑनेस्टली मी सांगते, लोकांना रियालिटी बघायला खूप आवडते, लोक ब्लॉग्स बघतात, पण तुम्हाला ब्लॉग्स जर तुमचे बघायचे असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण ते टाकावं लागेल. लाईक तुम्ही कपल शूट करू शकता, तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग सुरू करू शकता. मी तर व्हायरल रील्स बघितल्यात की लाईक जस्ट एक एसटी स्टँड वरती माणूस उभा आहे, त्याचा एक व्हिडिओ टाकला, त्याच्यावरती एक कोट टाकलाय. तुम्ही डेली कंटेंटला काहीच अवघड नाही, रील्सला काहीच अवघड नाही. जस्ट एखादा सीन घ्या, तुमच्या मनातलं काहीतरी टाका, त्याच्यावरती कोट टाकून द्या, ती चाललं. मी तर माझा एक व्हिडिओ आहे जो युट्यूबला 1 मिलियन मध्ये गेलता. त्या व्हिडिओमध्ये असं होतं जस्ट की मी एक इम्तियाज अलीचा नवीन मूवी आलेला आहे, हा, आणि त्याचा जस्ट मी 2-4 क्लिप्स टाकल्या होत्या, आणि मला जे मनातलं वाटलं तो एक शब्द, लव इट्स फाईन वे असं समथिंग काहीतरी होता, आणि तो 1 मिलियन मध्ये गेलता. इंस्टाग्रामला पण तो खूप हाय रीच मध्ये गेला, आणि त्याने मला तर लिटरली 100 सबस्क्रायबर तर असे दिलते. तर ह्याला काहीच अवघड नाहीये, कंटेंट क्रिएशन काही अवघड नाही, याच्यात एकदा पडलं की होऊन जातं, पण स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर करायचं असेल तर युट्यूब मी खरंच सांगेल, लाईक कंटेंट क्रिएटर्सला आता जॉब म्हणून पण एक आयडेंटिटी मिळून गेलेली आहे, आणि वर्ल्ड वाईड ती एक जॉब होणारी भेटलेली आहे. तर 2026 स्टार्ट केलेलं आहे, आता 2030 मध्ये हेच करिअर असणार आहे, आणि याच्यातनच लोक ग्रोथ करू शकणार. युट्यूब मध्ये पण असेल, सो तर इट्स नॉट लेट. जर तुम्हाला खरंच इच्छा असेल ना तर आजच स्टार्ट करून टाका. आणि लोक काय म्हणतील ना, तर लोकांचा विचार करूच नका. आणि ऑनेस्टली लोक चांगलं म्हणतात. मला जोपर्यंत स्टार्ट करत नव्हते ना तोपर्यंत वाटायचं लोक काय म्हणतील, लोक छान म्हणतात की आमचे ब्लॉग बघितले. म्हणजे वाटत नाही, म्हणजे लोक ना खूप प्रेम करतात. म्हणजे ऑनेस्टली मला वाटलं नव्हतं, जे लोक आम्हाला ओळखत नाही त्यांच्याकडनं पण इतका सपोर्ट मिळाला. खूप छान आहे. युट्यूबमुळे आमच्या आयुष्यात आणि नात्यात काय बदल झाला? बापरे, हा प्रश्न म्हणजे नात्यात बदल हा झाला की आम्ही जे दोघं असं असायचो ना की यार बोर झालंय, संडे झोपा काढा, सॅटर्डे झोपा काढा. आता असं आहे की संडे भागो घुमो, मेमरीज बनाओ, ब्लॉग होईल. आणि ब्लॉगच्या पलीकडे खूप सांगते, म्हणजे जर 24 तास तुम्ही फिरत असाल ना, 1च तास तुम्ही ब्लॉग बनवताय. पुढचे जे वरचे तास आहेत ना, 7 ते 8 तास जे असतील ना, एकमेकांसोबत स्पेंड करता येतात, फिरता येतात, फिरायला रिझन मिळते की व्हिडिओ होईल, मेमरी होईल. आपण आधी काय नेक्स्ट मंथ फिरून तेव्हा फिरू, आता एक रिझन मिळतं फिरायला, एक मोटिवेशन मिळतं. मॅरेज इज लाईक अ ट्रॅव्हलिंग पार्टनर फॉर अस. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आयुष्यातले हे काही वर्ष आहेत ना, हे खूप छान असतात. याला मी तर म्हणेन 30च्या आधी तुम्ही सगळं फिरून घ्या. 30च्या आधी फिरून घ्या.
आणि वी हॅव अ लॉट ऑफ मेमरीज विथ दिस ट्रॅव्हलिंग आणि विथ युट्यूब. आणि हा, आयुष्यात तर हाच बदल झालाय की रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते, रोज एनर्जेटिक आहे आम्ही. लाईक आम्ही आज मंच स्टार्टिंग आहे, आम्ही प्लॅन केलंय की आम्हाला 10 दिवसांचं जायचंय, मग आम्ही काय क्रिएशन करायचंय, काय व्हिडिओ शूट करायचे हे आम्ही आधीच स्टार्ट करतो प्लॅनिंग करायला. आणि याच्यामध्ये पूर्ण 1 मंथ छान जातोय आमचा, रादर दॅन दिवस कटवण्यापेक्षा दिवस जगायला शिकलोय आम्ही. डू यू ऍग्री विथ दॅट? मी तर म्हटलंय. तर नेक्स्ट आहे तुमच्या चॅनेलचं स्वप्न आणि उद्देश काय आहे, त्याचा तू आन्सर कर, तुला काय वाटतं? स्वप्न तुला बघितलं मी. ऑनेस्टली मयूरचं स्वप्न आहे, मी जे रिव्हील नाही करणार, मॅनिफेस्टेशन आहे आमचं, होईल ते नक्कीच पूर्ण होईल, मी पण आहे. पण हा, स्वप्न आमचे खूप आहे ह्या गोष्टीपासून, पण स्वप्न पाहून होत नाही, त्यासाठी कष्ट तर घ्यावे लागतायत. आणि अपार्ट फ्रॉम 9 to 5 गोष्टी करायला लागतात. मी कायम याला सजेस्ट करेल, कोणाला जर युट्यूब स्टार्ट करायचं आहे, ऑलवेज युट्यूबला तुम्ही एक सेकंडरी इन्कम म्हणून बघा. इन्कम नाही म्हणू शकत मी फर्स्ट, नाही, जोपर्यंत सेट होत. ऑनेस्टली लोक युट्यूबला का स्टार्ट करतात की सौरव जोशीने एवढ्या भारी कार्स घेतल्यात, मला पण पाहिजेत, पण त्या गोष्टी अचीव करायला त्याला 2 वर्ष लागले, कारण की तो डेली कंटेंट, हा, तो डेली तो कंटेंट टाकत होता. आपल्याच्याने डेली होणार नाहीये. त्या डेली कंटेंट मध्ये पहिले 1 वर्ष त्याला काहीच इन्कम नव्हती, तरी पण त्याने कंटिन्यू केलं. आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. व्हॉट इफ आपला चॅनल नाही चालला, कारण की ब्लॉगर्स खूप आहे तिथे, खूप जास्त आहेत. हे नाही सांगू शकत की तुम्हाला ती टेक्निक जमेल नाही जमेल, तुमचं कंटेंट चालेल का नाही, गेले का 1 वर्ष, तसं नाही करू शकत आपण. तर ऑलवेज कीप इट सेकंडरी इन्कम. पण मी तुम्हाला हे म्हणेन की जरी सेकंडरी असेल ना, त्याला फोकस करा, जितकं जास्त करू शकता तितकं जास्त करा. ऍट द एंड यू हॅव मेमरीज, यू हॅव एनी समथिंग की ऍटलिस्ट मी ट्राय केलं. मी जस्ट हा विचार नाही करत. मी ह्या गोष्टीला खूप लोक ऍग्री करत असतील की माझं स्वतःच होतं की काश मी 2018 स्टार्ट केलं असतं, आज मी कुठे असते. मी म्हटलं होतं तेव्हा तुला ऐकलं नाही माझं. तर हे प्रत्येकाला रिग्रेट आहे. तर आज 2026 2030 ला जाऊन म्हणायचं नाही काश मला करायचं होतं, मी का नाही केलं. आमच्या ट्रिपला जर ब्लॉग केला असता ना, खरं सांगतो आता आमचे 100K असते. तसं नाही 100K नाही, पण आम्ही इथल्यापेक्षा खूप पुढे असतो, कारण की युट्यूब थोडा कॉन्फिडन्स आहे हातावरती आणि हिच्यावर जास्त आहे, कारण त्यावेळेस खूप जास्त आमचे फनी तो झाला, खूप भारी फिरलो त्यावेळेस सुद्धा. नेक्स्ट फिरला. म्हणजे व्हिएतनाम म्हणण्यापेक्षा अजून जर 1 वर्ष अगोदर स्टार्ट केलं असतं तर लग्नाच्या आधी जर केलं असतं ना, 1 वर्ष लग्नाची जर्नी आली असती, आमचे लग्नाचे सगळे फनी मुवमेंट गेले असते, चांगलं लग्न लोकांना बघितलं असतं आपल्या व्लॉग मध्ये की हळद लावतोय मी आता, बघा हळद लागली, हे अशा गोष्टी बघितल्या असत्या. ओके, तर आय थिंक हा अजून जास्त शेअर नाही करायचंय आणि आजच्यासाठी एवढंच. आणि आय होप तुम्हाला जर मनात असेल तर मी काही असू, नॉट युट्यूब, जर तुम्हाला काहीही स्टार्ट करायचंय मनात आहे तर वेळ द्या, टाइम काढा, खूप मेहनत घ्या आणि ती गोष्ट पाहिजे. स्वतःला टाइम द्या, स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतःसाठी वेळ द्या. ओके, तर आय थिंक आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही असेल तुम्हाला क्वेश्चन्स तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स टाकून क्वेश्चन करा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ, किंवा नेक्स्ट Q&A मध्ये आम्ही त्याचे आन्सर्स देऊ, काही अडचण नाही. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय. सारंगी.